तर पहिला प्रश्न, भाषा कशी तयार होते? विचार करा, हे अगदी एखाद्या इमारत बांधण्यासारखं आहे. आधी पाया लागतो, मग विटा, सिमेंट आणि मग एक आराखडा तयार होतो. मराठी भाषेच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. चला तर मग या भाषेच्या इमारतीचं बांधकाम टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. कोणत्याही भाषेच्या रचनेचा मूळ पाया असतो तो म्हणजे ध्वनी, म्हणजे आवाज. मराठी भाषेची सुरुवात सुद्धा याच ध्वनींपासून होते, जे तिचे एक खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे बघा, आपण जे काही बोलतो ते आहे ध्वनी, आणि त्यांना लिहिण्यासाठी एक दृश्य रूप देण्यासाठी आपण जी चिन्ह वापरतो ती म्हणजे अक्षरं. मराठी भाषेचं वैशिष्ट्य काय, तर इथला प्रत्येक ध्वनी आणि त्याला दाखवणारं अक्षर ह्यांचा संबंध खूप थेट आणि स्पष्ट आहे, आणि हाच आपल्या भाषेच्या इमारतीचा अगदी पक्का पाया आहे. चला, आता ह्या बांधकामाच्या प्रवासातला पहिला टप्पा जवळून बघूया. आपण मराठी भाषेचा कच्चा माल म्हणजेच आपली वर्णमाला पाहणार आहोत. ह्या आहेत आपल्या भाषेच्या इमारतीच्या विटा, आपली वर्णमाला. यात मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, स्वर आणि व्यंजन. स्वरांमध्ये सुद्धा उच्चारानुसार भेद आहेत. ह्रस्व म्हणजे ज्यांचा उच्चार पटकन होतो, आणि दीर्घ म्हणजे ज्यांच्या उच्चाराला थोडा जास्त वेळ लागतो. आणि व्यंजनांमध्ये तर आपली जीभ तोंडाच्या आत कुठे स्पर्श करते किंवा श्वासातून कशी हवा बाहेर पडते यावरून स्पर्श, उष्मे असे प्रकार पडतात. हीच रचना आपल्या मराठी उच्चारणांना एक प्रकारची अचूकता देते. बरं, आता आपल्याकडे विटा तर आहेत, पण या विटांना जोडून शब्द कसे तयार होतात? इथे येतो पुढचा टप्पा, ज्याला म्हणतात संधी. संधी म्हणजे सोप्या भाषेत 2 शब्दांना जोडणारा एक प्रकारचा गोंद. जेव्हा 2 शब्द एकत्र येतात ना, तेव्हा त्यांचे ध्वनी एकमेकांमध्ये इतके छान मिसळतात की एक नवीन जोड शब्द तयार होतो. आणि यामुळे भाषेला एक नैसर्गिक लय, एक ओघ प्राप्त होतो. आता हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. इति आणि आदी हे 2 वेगवेगळे शब्द, पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा इतिमधला ई आणि आदीमधला आ हे ध्वनी एकत्र येऊन या तयार होतो. आणि मग नवीन शब्द बनतो इत्यादी. आहे की नाही गंमत? शब्द तयार झाले की त्यांना वाक्यात वेगवेगळी कामं मिळतात, अगदी नाटकातल्या पात्रांसारखी. या भूमिकांनाच व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती असं म्हणतात. चला, ह्या प्रमुख पात्रांना भेटूया. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पात्र आहे नाम. हे वाक्यातील व्यक्ती, वस्तू किंवा जागेला ओळख देतं. उदाहरणार्थ मुलगा किंवा नदी. खरं तर हेच वाक्याचा मुख्य आधार असतात. मग येतं सर्वनाम. आता वाक्यात सारखं सारखं तेच नाव घेतलं तर कंटाळा येईल ना, म्हणून नामाऐवजी जे शब्द येतात जसं की तो, ती, ते म्हणजे सर्वनाम भाषेला अधिक सोपं आणि प्रभावी बनवण्याचं काम करतात. विशेषण म्हणजे नामाबद्दल काहीतरी विशेष सांगणारं पात्र. हे नामाला अधिक रंगतदार बनवतं. जसं की मुलगा कसा आहे, तर हुशार. यातला हुशार हा शब्द त्या मुलाचं वैशिष्ट्य सांगतो. आणि वाक्याचं इंजिन म्हणजे क्रियापद. क्रियापदाशिवाय वाक्य पुढे सरकतच नाही. ते वाक्यात काय क्रिया घडतीये किंवा काय स्थिती आहे हे दाखवतं. जसं की पिते किंवा चालते. आता आपल्याकडे शब्द आणि त्यांची कामं दोन्ही तयार आहेत. मग ह्या शब्दांना एकत्र जोडून एक अर्थपूर्ण वाक्य कसं तयार होतं हे पाहणं म्हणजे आपल्या बांधकामाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. आता आपल्या इमारतीचा आराखडा पाहूया, ज्याला व्याकरणात प्रयोग असं म्हणतात. हा आराखडा ठरवतो की वाक्याचा भर, त्याचा फोकस कर्त्यावर असेल की कर्मावर. प्रयोगाचे 2 मुख्य प्रकार बघा. कर्तरी प्रयोगात सगळं लक्ष कर्त्यावर असतं, म्हणून क्रियापद कर्त्यानुसार बदलतं, जसं की तो चहा पितो. या उलट कर्मणी प्रयोगात कर्माला महत्त्व दिलं जातं, त्यामुळे क्रियापद कर्मानुसार बदलतं, जसं त्याच्याकडून चहा पिला जातो. बघा, रचनेतल्या एका छोट्याशा बदलामुळे वाक्याच्या अर्थाला कशी वेगळी छटा मिळते. तर आपण भाषेच्या निर्मितीचा संपूर्ण प्रवास पाहिला, ध्वनीपासून ते थेट वाक्यापर्यंत. पण ह्या सगळ्या रचनेचं, या व्याकरणाचं महत्त्व तरी काय आहे? व्याकरण म्हणजे केवळ काही किचकट, कंटाळवाणे नियम नाहीत, तर तो भाषेचा आत्मा आहे, तिचा श्वास आहे. ह्याच रचनेमुळे भाषेला तिचं स्वतःचं वैशिष्ट्य मिळतं, तिला अर्थ प्राप्त होतो. व्याकरणच भाषेला जिवंत ठेवतं. तर या प्रवासाच्या शेवटी एक विचार करूया.
ह्या इतक्या सुंदर आणि समृद्ध मराठी भाषेतले असे कोणते शब्द आहेत जे थेट मनाला भिडतात? विचार करा आणि भाषेच्या या सौंदर्याचा आनंद घेत रहा.